काय हरकत नाही. लोकशाहीचा अधिकार आहे, कोणी काढू शकतो. लोकशाही मार्ग आहे सगळ्याला. कोणी आंदोलनं करू शकतं, निदर्शनं करू शकतं, मोर्चाही काढू शकतो. आमचं भांडण सरकारशी, ते सरकारला म्हणतील, पण आम्ही त्यांचं सरकार नाही करणार. हां, आम्ही काढलं की निघालेच आमच्या मागं मोर्चा घेऊन. आम्ही उपोषणाला बसलं की निघालेच शेळीचं शेपूट निघाले म्हणे मागंच आमच्या, एवढं शक्ती हालीत शेपूट. आम्ही तसे नाही वागणार. आम्ही मराठी आहेत असल. आम्ही लोकांच्या लेकराचं वाटलं नाही करत. तुम्ही करता वाटलं. आम्ही जसं करतो तसं. आम्ही बैठक घेतल्या की त्यांनी घेतल्या. आम्हाला महामंडळ दिलं की लगेच त्यांना पाहिजे. आम्ही असं ते बघा शेंडी फळं असतं मागं हिंडतं, असं शर्टाच्या कोपऱ्याला धरून मागं चलत मागत हे दी मला, लेमन गोळी दी मला चॉकलेट दी. त्यांनी कम खाल्लं चॉकलेट, मग मला दी. मग ते खाली का पडलेलं असताना पण दी. दुसऱ्यांनी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला दी. आम्हाला सारथी असली की लगेच निधी आला की आम्हाला द्या. आम्ही असे रडके नाहीत. आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या, असले नाहीत. आम्ही लढून मिळवतो. लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसंच द्या नाही म्हणत आम्ही. आमच्यात कुवत आहे, आमच्यात इच्छाशक्ती आहे. आम्ही मॅनेज होत नाहीत, फुटत नाहीत, राजकारणासाठी काम करत नाहीत, जातीसाठी करतो आम्ही. गरिबासाठी करतो आणि ते आम्ही लढून मिळवतो. असं आमचा मुंबईला मोर्चा चालला गेलं की आम्ही तुमच्या मागच येणार आहेत असे म्हणणारे आम्ही नाहीत. आम्ही उपोषणाला बसलं का आम्ही लगेच तुमच्या जवळच येऊन उपोषणाला बसणार असले आम्ही नाहीत. आम्ही फुकट भांडण विकत नाही येत. आम्ही खुनशी नाही येत. मुद्दाम ओबीसीत मराठ्यात भांडणं लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं असले काम आम्ही नाही करत. आणि तुमची सगळी प्रक्रिया ती आहेत. त्यामुळं आम्ही त्याला फटत नाही पडत. आम्ही जिकडे सभा घेईन तिकडे ज्यांना घ्यायची. आम्ही जिकडे दौरा टाकतो तिकडे ज्यांना घ्यायचं. हे असले इतके तुच्छ विचाराचे नाही आहेत आम्ही मराठी. आम्ही उच्च विचाराचं काम करतो आणि भविष्याचा विचार करतो. ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे, हे असे कामं करतो आम्ही. ते प्रत्येकाला अधिकारी, प्रत्येकजण काढू शकतो. पण आपल्या GRला शब्दसुद्धा बदलायचा नाही. सरकारला सांगतो धक्कासुद्धा लागला नाही पाहिजे. नसता महाराष्ट्रात नाही एके बी नेत्याला फिरवून नाही देणार. तिकडं मोर्चे काढा, काय करायचं तर करा, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं. सरकारने आमच्या GRमध्ये येवल्या वल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा, तर असे मराठी पुन्हा देशाने कवाच बघितलं नसते. आणि फडणवीस साहेबाला चांगला माहिती, शिंदे साहेबाला माहिती आणि अजितदादाला चांगलं माहिती. आपण बोलत नाही आणि जे बोललो ते करतो. आपण करोडोनी येईन म्हणलं करोडोनीच येत असते. पुन्हा या महाराष्ट्रात असा मराठा देशात आणि जगात कोणी बघितलंच नसन. इतक्या ताकदीनं मराठी रोडवर येणार. मग